जेव्हा आमच्या तिसऱ्या पिढीला गुलाल नव्हता मिळला, त्यात काय साम्य काय सांगाल? तर पूर्वीच्या नादापेक्षा आता नाद चांगला आहे. बैल पाळण्यासाठी खरं त्याचं आठवणीत असं फायनल कुठला आहे जी तुम्हाला आठवणीत आहे अजून? आता मग ही जोडी आम्हाला कधी पळताना बघायला दिसेल? घरचा साज तुमचा आम्ही काढलं एक नंबर ट्रॅक्टर होता, 2 नंबर होता, तिथे सुद्धा आपण बुलेट. नमस्कार मित्रांनो, आपल्या समोर आहे राहुल जगताप सासवडकरांचा हिंद केसरी कन्हैया, ज्या महिलांना काळ गाजवलाय आणि अजून काळ गाजवतोय असा हा कन्हैया आहे, हिंद केसरी कन्हैया. आपल्यासोबत आहेत राहुल दादांचे सहकारी. जाणून घेऊया आज कन्हैयाबद्दल. नमस्कार दादा. नमस्ते. कसं काय आज भरपूर दिवसात कन्हैया आपल्याला मैदानात दिसतोय? वय झालेलं त्यामुळे आपण लय पळवत नाही, आपल्या मापात पळव. किती वय आहे तरी बैलाचं? बंदीच्या आधी पळव होता, बंदी सुद्धा भरपूर फायनल घेतली, त्यानंतर शर्यती चालू झाल्यानंतर त्यानंतर कॉमधीच पळव. म्हणजे एक 6-7 वर्ष झालं बैल आपला पळतोय. शर्यतीच्या चालू झाल्या त्यावेळी चौसा होता, ते अजून पळतोय बैल अजून, आणि एक काळ गाजवलाय आणि अजून तुमचं नाव राखतोय. काय म्हणायचं? त्यांनी म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. असं नाही काय पुशेगावचा हिंद केसरी पद मिळवले, कोरेगावला राहिला, माळशिरसला राहिला, म्हणजे सगळ्या ठिकाणी 5-7-10 टू व्हीलर जिंकल्यात आणि फुरसुंगीत गाय जिंकली दिलेली. म्हणजे एक ती लक्ष्मी आल्या तुमच्या घरात. तर जसं बैल आता तुमचा कन्हैया, तुम्ही एक बंदीत मला वाटतं मुलाखत दिलेली, तुमचा आवडीचा बैल कन्हैया होता, त्याच्यावर हे नाव ठेवलेलं, त्याच्याबद्दल काय सांगायचं जरा, ती आठवण द्या करून. तो आहे ना कन्हैया, आम्ही पळताना पाहिजो ते बिनजोड मध्ये ना त्याला नाचपून करत नव्हतं त्यावेळेस होता ना, आणि हा खोंड घेतला त्याला कमान विमान सेम तशी वाटली, तसं ह्याचं नाव पहिलं पावर. पण मी त्या बैलाचं बघून ह्याचं नाव कन्हैया ठेवलं. कन्हैया ठेवलं. ही खरेदी कुठली? खरेदी आमच्या इथं सासवडमधूनच घेतली. एका ड्रायव्हरचा खोंड होता, ते पण आपण घेतला 1,31,000. जे फायनल किती झाले असतील मोजले तर? तसे आता एवढं सांगता येतं नाही, पण भरपूर फायनल झाले, म्हणजे एक 80-90च्या आसपास फायनल झाले. त्यातले एक नंबर किती आहेत? काय एक नंबर कमी आहे, पण 2 नंबर इतके 2 नंबर आहेत. कारण की ट्रॅक्टरचं माझं 1 नंबर ट्रॅक्टर होता, तिथे 2 नंबर होता, तिथे सुद्धा आपण बुलेट जिंकली, तिथे सुद्धा 2 नंबर केला. 1 नंबरचे त्यातले 10-15 फायनल करतो 1 नंबरचे असतील, बाकी सगळे 2 नंबर आहेत. 2 नंबर जास्तीत जास्त 2 नंबरला राहिलेलंच आहे. आता हिंद केसरी कन्हैया म्हटला नाही, एक मोठं नाव आहे. बैल जसा पहिला होता, बंदीच्या आधी होता, बंदी शर्यत चालू झाल्यानंतर होता, अजून बैलाचा फिटनेस तसाच आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? बैल कसं माहिती का, बैल तो म्हणजे दोन्ही खांदे आतनच पळतो, म्हणजे त्याचा एक खासियत आहे की त्याला असं लय असं हे चालत नाही, एकदम शांततेत घ्यायला लागतो. जेवढा त्रास देतो ना तेवढा जास्त त्रास देतो, मग त्याला शांततेत घेऊन पळावं लागतोय, त्या याच्याने शिकायला लागतं, त्याला लागायला गेले गेलो. म्हणजे गरम आहे बैल, लय गरम, तापट स्वभावाचा. त्याचा आठवणीत असं फायनल कुठला आहे जी तुम्हाला आठवणीत आहे अजून, बंदीतलं किंवा बंदीच्या आधीचं? बंदीत सलग 5-6 मैदान त्या आणेवाडीचा पक्षाने त्यांनी सलग 1 नंबर केली, आणि त्यानंतर फुरसुंगीत सुद्धा 1 नंबर मध्ये सगळ्यात गाड्या टॉपच्या मारून राहिला होता, आणि पुशेगावला 2 नंबर केलं. ही सगळी, आणि सासवडला आमच्या गावात ज्यावेळेस सर्वात मोठं मैदान भरलं होतं, म्हणजे ज्यावेळेस पुढे जेवढं बक्षीस नव्हतं सासवडला बक्षीस होतं, त्या मैदानात भारतने दोघांनी 2 नंबर केला. म्हणजे आपला किरण आप्पांचा सप्तहिंद केसरी भारत आणि कन्हैया त्या जोडी 2 नंबर केला, कडनी पण 2 नंबर केलेला. आता ड्रायव्हर कोण असते आपल्याकडे? छोटे ड्रायव्हर माळेगावचा आणतो, भरपूर 5-6 ड्रायव्हर आहेत आमच्यातला. शुभम ड्रायव्हर दिव्याचा आहे, परत पहिला छोटे ड्रायव्हर आमचा कोराळ्याचा आणायचा, अशोक ड्रायव्हर वाटार कॉलनी, हे 2-4 ड्रायव्हर आणतात गाड्या. म्हणजे काय तू कोणाला बी पळतो, त्याचा ड्रायव्हरचं नाही काय, त्याला कुठलाही ड्रायव्हर असेल तर चालतं, त्याचा पळा आहे तो पळतो. त्याचा खुराक काय आहे? त्याला काय आपलं रेग्युलर उडदाची डाळ, शेंगा, पेंट. आता दूध पाजत नाही, पहिलं पाजायचो, आता नाही पाजत. पहिलं पाजत होतं, आता नाही. पहिलं दूध पाजत होता, आता नाही पाजत. आता कन्हैया तुमचा पळा आहे, आता कन्हैयाचं वय झालंय. कन्हैयाच्या मागं वारसदार कोण? कन्हैयाच्या मागं आता आहे 2-3 वासरं आहेत, त्यातली एक मायब्या म्हणून वासरू आता आम्ही एकदम टॉप मध्येच पळतोय. आता त्यांनी दात पाडलाय म्हणून आता मी काढलेलं नाही, ते बी काढणार आहे आता, म्हणजे एकदम चांगलंच क्वालिटी. म्हणजे आता एक दुसरा झालाय ते? हो, दुसरा झालाय. आणि जी तुम्ही गाय घेतलेली तिला एक कालवड झालेली, आता खोंड झालाय, परत एक खोंड झालाय तिला, तिचं नाव मान्य ठेवलंय. मान्या? त्या खोंडाचं नाव मान्य ठेवलंय. अच्छा, मग ती पैदास कुणाचे? ती इकडचा वळू होता आमच्या इथला, चांगल्या टॉपच्या वळूची पैदाशी. टॉपच्या वळूची पैदास आहे मान्या? मान्या. मग आता ह्याच्या मागं आता तुमचा तो माहिबा पळणार आहे. माहिबा आता कन्हैया आपल्या किती दिवसाच्या गॅपवर मैदानात पळवता? 8-10 दिवसाच्या गॅपवर काढतोय आपण. आता उन्हाळ्याच्या दिवस तरी 8 दिवसाच्या गॅपनी काढतो आपण. सलग आणलं तर काय प्रॉब्लेम येत नाही अजून? नाही येत काय अडचण, पण आपण कमी म्हणता. आता तुमचा हे नाद जुना आहे हो, किती वर्षापूर्वीचा नाद हो तुमचा? 3री पिढी आहे. आजोबांनी केला, वडिलांनी केला, तर आम्ही करतोय. आता आमची पोरं 4थी पिढी होऊन जाईल. तुमच्या आता 4थ्या पिढीला यो नाद आहे.
तर आता पूर्वीचा नाद आणि आत्ताच नाद यात काय साम्य काय सांगाल? उलट पूर्वीच्या नादापेक्षा आता नाद चांगला आहे. कारण पूर्वी काय व्हायचं, ज्याचा वशिला त्याचा सगळं चालायचं. आता तसं नाही. आता कुणाचा बी सामान्यांचा बैल मी थोडक्यात पुणे भागात आला की राहुल जगतापचं चालायचं, 7 कराड भागात गेलं की कराड भागातल्यांचं चालायचं, त्यांची गाडी मधनच पळायची. आता इथं म्हणजे नशिबावर खेळायचं. नशिबान दिवस सगळे चांगले आले, म्हणजे सर्वसामान्यांचा खेळ झाला, सामान्यांचा खेळ झाला. ज्याचा पळतो त्याचाच पळतो. ही एक मोठी. आणि हे कशामुळे घडले काय वाटतं तुम्हाला? हे सहकार्य कुणाला? ह्याचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे संघटनेला आहे. आणि संघटनेचा बी आणि हे युट्यूब वाले लाईव्ह वाले लोकांना कळायला लागलं. चिडलं तर आता प्रसार व्हायला लागला, त्यामुळे सगळ्या गोष्टी कळायला लागल्या लोकांना. ते महत्वाचा विषय. म्हणजे लाईव्ह मुळे ना असे दिवस आले ना, आता समजा AP3 वाले STC हे जे आता दाखवतात त्यांच्यामुळे खरे चांगले दिवस. म्हणजे युट्यूब जो प्लॅटफॉर्म भेटला युट्यूबचा, तुमच्यासारख्या युट्यूब चॅनलांमुळे लय चांगले दिवस आले. त्यामुळे बैलगाडा शर्यती जो नाद होता एक म्हणजे सर्वसामान्यांचा पण नाद झालाय. आणि आता म्हणजे मोठमोठे जे आहेत म्हणजे व्यक्ती, प्रसिद्ध बैलगाडा मालक ही, त्यांना सगळीकडे ओळखली जायला लागली. त्यांची ओळख पण निर्माण झाली. पहिलं ज्याचं नाव मोठं असेल त्याच्या बैलाला किंमत होती. आता तसं नाही. आता ज्याचा बैल जास्त पळतो ना त्याला किंमत आहे. म्हणजे काही असू दे, त्याचा बैल पळला पाहिजे तरच किंमत, आणि तरच पैरेन तरच येईल. आता तुम्ही एक मोठा मुद्दा मांडलाय की बैल पळला पाहिजे तरच या क्षेत्रात किंमत आहे. बैल पळण्यासाठी काय काय करावं लागतं? का तुमची तर 4थी पिढी आहे. बैल पळण्यासाठी खरं तर म्हणतो ते कष्ट बी पाहिजे. त्या बैलाचे स्टार मालकाचे त्या बैलाचे स्टार जुळले तर नावे. काय तर लय अवघड काम आहे. नाही तर एखादं रोज जायचं हारायचं ते योग्य नाही. आज मैदानात जायचं म्हणलं 10-15 हजार रुपये खर्च आहे. होय, म्हणजे एवढं कोण खर्च करू शकत नाही. 8 दिवसाला एक मैदान खेळतं तेवढं खर्च कोण करू शकत नाही. त्याकरता बैलच पळला पाहिजे तर त्या मालकाचं चांगलं होणार आहे. मग मालक त्याला काय बी खायला घालू शकतो. म्हणजे बैलाचं पण स्टार पाहिजेत आणि मालकाचं पण स्टार पाहिजे. आता तुम्ही घरी वासरं पण घडवताय, कन्हैयाच्या मागं नाव तुम्हाला चालवायचं आहे, त्यांची तयारी कशी चालू आहे? काय एकदम चांगली. आता कन्हैयाने दोन्ही वासरं एकदम चांगले शिकून आणलेत. आम्ही त्यांना फेरे बिरे घरी काढतो ना कन्हैयावर. कन्हैया म्हणजे शाना बैल आहे वासर शिकवायला. एकदम खेळ घेऊन पळणारा बैल, म्हणजे अंगाव घेऊन पळतो. असं उरवतात नाही, काय करत नाही. त्या गोष्टीमुळे ते वासरू एक लय भारी शिकलेले. ते मायब्या ते नाव करणार 100% नाव करणार. तुमचं नाव कन्हैयाच्या मागं मायब्या नाव चालू ठेवणार. आता मग ही जोडी आम्हाला कधी पळताना बघायला दिसेल? घरचा साज तुमचा आम्ही काढणारच आहे. आता दात लावलेला आहे नुकताच. आता एक म्हणलं महिन्याभराने परत काढणारच. महिन्याभरात ही गाडी पळताना दिसणार. आता कन्हैयाची सगळ्यात म्हणजे आठवणीतली शर्यत कुठली ही बाबा माझ्या आठवणीत लक्षात अजून आहे? तशी पुशेगाव मध्येच आम्हाला ते जेव्हा आमच्या 3ऱ्या पिढीला गुलाल नव्हता मिळला, तो पुशेगावचा गुलाल कन्हैयाने मिळवला. म्हणजे तुमचे आजोबा वडील आणि तुम्ही कुणालाच मिळला नव्हता, तो कन्हैयाने पुशेगावचा गुलाल मिळवून दिला. कारण पुशेगावला आम्ही गेलो तर गाडी खाली राहायची, जे सुटण्यावेळी काहीतरी व्हायचं, काही ना काही गोळ व्हायचा, पण तिथं का आम्हाला नंबर राहिला नव्हता. आणि तो पहिल्यांदा कन्हैयाने गुलाल मिळवून दिला. म्हणजे गुलाल मिळवून दिला ते 2 नंबरचा गुलाल मिळवून. तिथं कुठली गाडी पळालेली? काय आपल्या मासाळांचा खेडचे मासाळ आहेत ना, त्यांचा चिक्या मसाळकरांची चिक्या आणि ही गाडी पळालेली. गट उजवीने काढला होता, सीमी डावीने काढला होता आणि फायनलला मध्ये होता. फायनलला मध्ये होता. बकासूरच्या सोन्याच्या कडेलाच होता. बकासूरचा 1 नंबर झाला आणि यांचा 2 नंबर झालेला. आता ह्याच्यासोबत म्हणजे आता कन्हैया तर भरपूर बैलांसोबत पळाय, टॉपच्या बैलापासून ते जे खालच्या लेवलची बैल त्यांच्यावर सगळ्यांच्यावर पळाय. सगळ्याच गाडीत पळताना आवडलेली कुठली? कन्हैयासोबत ही गाडी लय भारी पळाली असं वाटतं. भारत बरं सगळ्याच गाडी टॉप. काय वैशिष्ट्य वाटतं त्या गाडी जोडीच तुम्हाला? त्या गाडीने असं केलं, सेमी फायनलला सुद्धा आहे ना सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या होत्या कडनीच. आणि महत्वाची गोष्ट गड बी कडनी काढला होता उजवी पब्लिकनी, सेमी बी उजवी पब्लिकनी, फायनलला बी पब्लिकनी गाडी लागली होती. म्हणजे गावच्या मैदानात स्वतः वैयक्तिक तिथं पंच होतं तर तिन्ही पेर कडनी पळून आम्ही तिथे राहिलो होतो. मग आता तुम्ही बघा असं म्हणतात की गावचं मैदान असली गाड्या मधनं निघतात. तुम्ही सेमी कडनं काढला, गट कडनं काढला आणि फायनल बी कडनं काढला, तो आनंद काय होता त्यावेळेला? तोच आनंद लय महत्वाचा होता. कारण की गावात काय असतं, गावात विरोधक जास्त असते. चिकट्या कशा काढायच्या, कोणत्या गोष्टी, सगळ्या गोष्टी अशा आम्ही पारदर्शक केल्या. म्हणजे प्रत्येक अशा यांच्याकडनं काढल्या आणि त्यात आम्हाला ती कडत चालतं, पण आमच्या ती पाच ठरलं की आमची गाडी तिथे राहिली, त्यातले आनंद मोठा झाला. म्हणजे कडनं आपण 2 नंबर केला त्यावेळेस खरं गाव नाचले, त्याचा आनंद खूप झाला. म्हणजे कडनं पळून 2 नंबर गेला, भले 1 नंबर राहिला, पण गावाला आनंद झालेला की कडनं पळून 2 नंबर गेला. मग त्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या म्हणजे गाववाल्यांच्या? नाही, गाव म्हणजे आता सुद्धा आहे ना, पुरंदर तालुक्यात आमचा पहिला हिंद केसरी कन्हैयाची. म्हणजे पुरंदर तालुक्यात पहिला जे हिंद केसरीचा मान आला ना कन्हैयाला. अजून सुद्धा सगळे गावांचे आमच्या गावाचा लय जीवन कन्हैया म्हणले ना की सासवड
हे नाव हे झाले. म्हणजे तुमच्या सासवडमध्ये किंवा पुरंदर तालुक्यात पहिल्यांदा जर हिंद केसरी मान कोणी दिला असेल तर या कन्हैयानं. बघू शकता मित्रांनो, 3 पिढ्या राहुल जगतापांच्या 3 पिढ्या त्यांना पुसेगावचा गुलाल नव्हता मिळाला, त्या कन्हैयानं दिला. आणि पहिला हिंद केसरीचा पुरंदरला तालुक्याला मान पण या कन्हैयानंच दिला. त्यानंतर कोरेगावमध्ये पण राहिला. बरोबर, कोरेगावमध्ये किती नंबर झाला आपला? कोरेगावमध्ये ना फायनलला अंधार पडला होता, मग ती फायनल झाली नाही. आपण त्यावेळेस ना आपल्या उदयदादांचा गोट्या, हा त्यावेळेस संजय कोतेकरांचा तो गोट्या होता, आधी त्यांचा व्यवहार होता, ते व्यवहार झाला. तो गोट्यान कन्हैया पडला होता. आपण शिवला सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या. होय, आणि तिथं फायनल राहिली. म्हणजे आणि चिठ्ठी 2 नंबर, चिठ्ठी 2 नंबर झालेला. सिमी टॉपच्या सीमित काढलेला, सगळी टॉपची होती. हा, त्या सगळी मारून आपण शिवला राहिलो. म्हणजे जो उदयदादांचा गोट्या आणि कन्हैया हे 2 बैल राहिलेले. आणि शेवटी फायनलला चिठ्ठ्या काढल्या त्यांनी, अंधार पडला म्हणून. हा, आपल्या कन्हैयाचा एवढं वर्ष कन्हैया पळतोय, त्याचं पळाचं वैशिष्ट्य काय? टिकून बैल पळाला एवढ्या वर्ष. बैलाला आम्ही जास्त त्रास देत नाही अजिबात. बैलाला खुराक बिराक आणि घरी जे आहे ते जागा पुरत असते, घरातल्या कोणाला मारत नाही. मग बाहेरच्यांना मला जवळ येऊन देत नाही, घरातल्या कोणाला मारत नाही. घरात तुम्हाला वैयक्तिक जवळ देत नाही, पण घरात एकदम शांत. म्हणजे त्याला अजूनपर्यंत एक पण इंजेक्शन दिलेलं नाही, पेन किलर सुद्धा इंजेक्शन दिलेलं नाही. एक ही गोळी आजपर्यंत नाही. त्याला जवळ इंजेक्शन मारायचं म्हणलं ना की लाथा मारीन, काय करीन, विचित्र काम. म्हणजे आजार पण याला नाहीच. आजार आला तरी गोळ्यांवरतीच क्लिअर करायचं, काय पाहायचं. इंजेक्शन मारायला ना डॉक्टर येत नाही. हा, आता त्याला लंपी झालता ना, त्यावेळेस आम्ही पिकअप मध्ये डांबायचा आणि मग ती इंजेक्शन द्यायचं, ती सुद्धा ते हे करून देतो नाही. आता एवढा तो दंगा करायचा लंपीच्या काळात. त्यानंतर लय त्रास घेतला आम्ही त्याला. पण त्याला लंपी बरा का लवकर होता, ते इंजेक्शन मारून देत नव्हता. आणि कष्ट म्हणजे इतकं घ्यायला लागायचं त्याला. त्यावेळेस दुधावर जावं लागलं, दुधावर फक्त दूध. आणि दूध हेच अमृत. ते ज्यावेळेस बैल ज्या आजारी पडतो ना, त्यावेळेस दूध लय महत्वाचं. ज्यावेळेस खात नव्हता, काय नव्हता, दुधाने जगला. दुधावर तो काळ कसा होता हो? म्हणजे लंपी झालेला बैल उपचार पण करून देत नव्हता, काहीच करून देत नव्हता. आणि उठायचा नाही, म्हणजे काय अवघडच कंडिशन झाली. डॉक्टरांच्या बद्दल डोकं झालं बंद. काय करावं ते डॉक्टरांना कळत नव्हतं इतकी. त्याचं गट्स भरपूर होतं यात. म्हणजे त्याला काय करायला लागायचं, समजा काय उपचार करायचा असेल ना, पिकअप लावायची, पिकअपच्या आतमध्ये छकडे घालायची आणि छकड्याच्या आतनं बैल घालायचा, मग त्या पॅक बांधायचा. मग ते डॉक्टरांनी त्या दांड्या आधी कासऱ्याने पॅक बांधायची. मग ते डॉक्टर त्याच्या उपचार करणार. काय करायची, ती जखम होती ना, ती अशी एवढी मोठी जखम झाली तर ती हे करायला, साफ करायला लागायची रोजच्या रोज. तेव्हा ते डॉक्टर साफ करायचे, नाही तर जवळच यायचं नाही. भरपूर कष्ट घ्यायला लागलं तुम्हाला. तिथून बरा झाल्यावर मग ती कशी भावना होती तुमची? एकदा झाल्यानंतर तो क्लिअरच झाला, त्यानंतर परत 1 नंबर मध्ये पळायला लागला बैल. त्यानंतर कुठलं फायनल घेतलं काय लंपी नंतर? बरेच फायनल झाले. मग म्हणजे 2023 ला लंपी झालता, भरपूर फायनल झाले. आता महिब्या तुम्ही म्हणताय, त्याची खरेदी कुठून आहे काय? ती बी आमच्या इथनं एका ड्रायव्हर कडनंच घेतली आपण. ते बी 1,31,000 रुपयाचा आदत फोन घेतला होता आपण. तर तो म्हणला की पहिला तुम्हाला द्यायचा आहे आपण, मला बाकी कोणाला द्यायचं नाही, तुम्हाला काय पैसे द्यायचे द्या. तो म्हणला तुम्ही कन्हैयाला 1,31 दिलेत ना, त्याला सुद्धा 1,31 द्या आणि तुम्हालाच घेऊन टाका. मग तो घेतला. म्हणजे कन्हैया त्या म्हणजे जो ड्रायव्हर होता त्याचा बी कन्हैयावर जीव आहे. आता तो कंटिन्यू आमच्या माहितीवर आमच्या ग्रुपमध्ये असतो वर्गात, कारण की त्याची एक इच्छा होती, एक चांगल्या दावणीला जाईल आणि मला बी त्यांच्यावर नाद करता येईल, त्याने आपल्याला दिला. दोघांचं पण नाद होतील, तुमचं पण नाद होईल, त्याचं पण नाव होईल, म्हणून ते तुम्हाला दिलाय. मोकळ्या मनाने व्यवहार झाला. मोकळ्या मनाने. त्याने आपल्याला किंमत नाही केली, आपण त्याला 1,30,000 रुपये कॅश दिले. मला वाटते दसरा होता, दसऱ्याच्या दिवशी दिला आपण पैसे, दसऱ्याच्या दिवशी दिले. आता खरेदी करताना काय काय बघावं शेट, म्हणजे तुमची पारख आहे तुमच्या अंदाजानं? आता काय होतं माहितीये का, बैलात दमच पाहिजे. म्हणजे खरेदी तुम्ही म्हणता की असाच पाहिजे तसा, बैलात दम पाहिजे तरच करंट हा महत्वाचा विषय. ज्याच्यात दम आहे ना, तो काय करतोय. आता तुम्हाला उदाहरण माहिती, आता कसली बैल पळतात म्हणजे त्याला ही नाही. आणि आजकाल म्हणतात की लिंबूचा खेळ आहे, तसं काय लिंबू नसतं, मग कुणी पडलं असतं. लिंबाचं काय नसतं. एक वेळी इंजेक्शन वरती बैल पळतो पण लिंबा पळत नाही. पण आता काय इंजेक्शनचं पण बंद झालं, डोपिंग टेस्ट चालू झालं. अजून कडक झालं पाहिजे, 100% यातलाही फरक पडणार आहे. आता बैल जी मारतात ना, ती सुद्धा पूर्ण थांबते. म्हणजे जी बैला तर उन्हाळ्यात मारतात, त्याचा म्हणजे काय कशामुळे ते कारण काय असतं? फरक पडतो. अटॅक येतात बैलांना. आता जवळजवळ ह्या सीझनला 12 बैल मिळतात. म्हणजे संघटना 100% चांगलाच आहे. जी 12 बैल मिळतात ही सुद्धा टॉपची बैल मिळतात.
यांच्यावर काहीतरी मार्ग निघाले ना आता. पण शेवटी लोक काय करतात माहितीये का, पैशाच्या हिशोबाने चालले सगळं आता. पण ती इंजेक्शन नाही मारली पाहिजे. तुम्हाला काय असं वाटतं का हा नाद कुठेतरी वेगळ्या दिशेला चाललाय? मग यासाठी काय केलं पाहिजे की आपण जो नाद आहे आपला टिकून राहिला पाहिजे, याला वेगळं वळण लायला लागलं पाहिजे? आता काय होतं 35-40 हजार रुपयाला फोन घेतात, तो एक चांगला पळायला सारखा शिकला की त्याच्यावर काहीतरी प्रयोग करतात आणि तो फॉर्म मध्ये आला की विकला जातो. त्याचे पैसे घ्यायचे करून दुसऱ्याचं वाटोळं का आहे ना, त्याचं चांगलं होतंय. हे सध्या चाललंय. म्हणजे आता वस्तू घेऊन तयार करायचं आणि पैसे करायचं हे चालू आहे. दुसऱ्याकडे जाऊन पळत बी नाहीत ते. 2-3 महिन्याच्यावर बैल पळायला लागतो. म्हणजे ह्यासाठी जी खरेदी आहेत किंवा गाडा मालक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी ड्रोपिंग टेस्ट करूनच बैल घ्यायचा. 5,000 रुपये ड्रोपिंग टेस्ट जातात, टेस्ट करायची मगच बैल घ्यायचा, जेणेकरून त्यामुळे काही खड्डा पडणार नाही. काय होतं अवघड काम आहे. 3-4 महिने ते पावर चालते, त्या पावरवरती बैल पळतात, नंतर विसतात. बघा मित्रांनो, दादाने आपल्याला एक महत्वाचा सल्ला दिला की जरी आता नवीन खरेदी करायची असेल, भले तुम्ही टॉपची करा, वासरू करा, पण पहिल्यांदा त्याची डोपिंग टेस्ट करून घ्या. नाही डोपिंग टेस्टचा फायदा हे होणार आहे की तुमचं वासरू एक तर जास्त वेळ पळणार आहे आणि त्याचं स्पीड काय आहे हे तुम्हाला कळणार आहे, की तुमची फसवणूक होणार नाही यातनं. हे महत्वाचा एक मुद्दा मांडलाय. तर राहुल दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल नाद महाराष्ट्राचा हे जे यूट्यूब चॅनल आहे यांच्याकडून मी तुमचा आभार आहे. अशीच तुमची साथ आम्हाला लाभू देत ही अपेक्षा आहे. धन्यवाद.